नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील करंबेळ हातगडे येथे गावातील रस्ते आणि गटाराचं काम वारंवार मागणी करूनही होत नसल्याने येथील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय। गावच्या उपसरपंचाकडून विकासाच्या कामाबाबत भेदभाव आणि मनमानी सुरू असल्याचा आरोप करत या विकास कामाबद्दल एका गावकरी युवकानं सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे कामासंदर्भात मागणी केली असता उपसरपंचानं युवकाला तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करील असा दम त्याच्या वडिलांकडे दिलाय। या युवकानं सांगितलं असून ज्या भागामध्ये लोकप्रतिनिधी राहतात तिकडे मात्र सुसज्ज रस्ते आणि गटारीचे काम होते आणि जिथे आमच्यासारखे गोरगरीब जनता राहते तिथे मात्र विकास कामात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप या निमित्तानं युवकांना आणि गावकऱ्यांकडून केला जातोय। या संदर्भात ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या पदाची जबाबदारी निष्पक्षपणे समानतेच्या तत्वावर पार पाडणं आवश्यक असून लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन गावात समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गावाच्या समान विकासावर भर देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। करंबेळ गावात हे रस्त्याची अवस्था पहा तुम्ही। इकडे घर बांधलेलं आहे, इकडे वरती रस्ता नाही। जिकडे नेते मंडळी राहतात तिकडे रस्ता आहेत। आम्ही जगायचं कसं काय? ट्रॅक्टर जात नाही, गाडी जात नाही, पूर्ण पाणी अंगणामध्ये शिरतोय, कांद्याच्या चाळीमध्ये जातोय। आणि उपसरपंच काय बोलतायत की जयरामच्या अंगणामध्ये घर बांधा। आणि माझ्या वडिलांना काय बोलले ते की त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू। नाही, विकास बदल म्हणजे अहो गावाचा विकास नाही, जिकडे नेते मंडळी राहतात तिकडे विकास होतोय। आम्ही काय करायचं? पहा ना रस्ते, तुम्ही इकडं समोर घर बांधलेलं आहे, आम्ही जाऊ कुठं? रस्तेच नाही आम्हाला, काहीच नाही। इकडं वरती पहा, इकडं वरती बी घ्या, इकडं पहा एक खड्डे। राजकारण आम्ही अजिबात कोणत्या पक्षाबद्दल कोणाबद्दल बोलत नाही। फक्त गावाचा विकास पाहिजे आम्हाला, बाकी काही सांगू शकत नाही। नाही, रात्री फोन केला मी तर तो सरपंच काय बोलला, अण्णा गोविंदा गाईत की तुझ्यावरती गुन्हा। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, कळवण, नाशिक।